आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही या ठिकाणी गेजर आणलेला आहे आणि तो एक दोन प्रकारचे गेजर असतात माझ्या माहितीनुसार, आणि एक बिब्बारा गेजर आणि खवळा गेजर. खवळा गेजर हा खायला चांगला असतो आणि हाच तो गेजर हा बघा. खायला इथे अतिशय सुंदर आणि अतिशय कालवण वगैरे चांगलं होतं. त्याच्यात मालवणी मसाले वगैरे टाकल्यानंतर चांगला तो एक सार होतो. आणि आता मी आत्ताच एक गेजर यातला कापला आणि एक दोन वाटे काढलेले आणि आता आपल्या इथे न्यायला पण आले. हा एक 100 रुपये किमतीचा वाटा आणि तयार केला आहे. असे दोन वाटे आलेत. 200 रुपयाला एक आहे. हे मासे आहेत ते आम्ही रत्नागिरीच्या जेटी आहे त्या जेटीवरनं येतो. सकाळ जेव्हा बोटी येतात त्यानंतर आम्ही तिथे दाखल होतो आणि त्याच्यानंतर मग आमच्या टोपल्या घेऊन त्या ठिकाणी घेऊन येतो. जवळजवळ 1,500-2 हजाराचा माल आम्ही नेहमी घेऊन येतो. आणि आता बघितलं असेल तुम्ही गिऱ्हाईक आता हाक मारले की येतात. मासे मासे ते आजोबा आलेले आहेत आमचे. तुम्हाला काय पाहिजे? ही तांबूशी आहे. हां, चांगली आरोग्याला चांगली, म्हणजे तुम्हाला दमा बिमा असतो ना तो एक आयुर्वेदिक असं म्हणलं जातं. आपल्याला काय तेवढं काय माहिती नाही, पण ती मासा चांगला. हा गेजर आहे तो बिब्बारा गेजर असतो ना त्यापेक्षा हा खायला चांगला असतो. 50ला आपले मेंबरशिप आता 200ला वाटतंय ना, तर आपण 50ला अजून एक मेंबर बघा, अजून आपण कापूया, बघूया. वेदांना माहिती आहे, आपल्या वेदांना नेहमी घेत असतात. वेदांना विचारा तुम्ही कसं. मासे चांगले असतात, फ्रेश एकदम. ऑसम, ह्यांना विचारा. एक नंबर टेस्ट पाहू शकता. काय तुम्ही सरांचे तुम्ही व्हिडिओ पाहतच असाल तुम्ही. हो, मी तर फॅनच आहे. मी फॅन आहे त्यांचा, लाईक सबस्क्राईब करतो. चालेल. ते पदार्थ पण बनवतात ना, एक नंबर. त्यांच्या हॉटेलमध्ये मंचुरियन, चायनीज भेल, एक नंबर पदार्थ. वडापाव. चाप, हा मासे. दादा मला एवढं वाटलं नाही, छोटी छोटी पोरं तुझी फॅन आहेत. नाही, नेहमी येत असतं ना मी इथे, त्याच्यामुळे भरपूरची मुलं आता ओळखी झालेत. तू म्हणजे एक औद्योगिक एक बिझनेसमॅन आहेस तसं म्हटलंस तर. आता म्हटलं कलाकार तर तू आहेसच. आता म्हटलं तर आता बघितलं ना, आमच्या समोर एक मच्छीवाला आला, पण मच्छी तिथं काही जणांनी घेतली नाही, सगळी मच्छी मालाकडे घेतली नाही. त्यामुळे मच्छी आपल्याला आता तुम्हाला समजलं असेल की मच्छीची टेस्ट काय आहे. अतिशय सुंदर मच्छी आहे. गर्दी होते माझ्या इथं. नक्कीच नक्कीच. आताच मच्छीवाला येऊन गेलाय, पण मच्छी लोकांनी काही जणांनी घेतली नाही माझ्या इथं. तर मच्छी आता बघितलं असेल तुम्ही, आता 2 ते 3 गेजर मी इथेच उडवलेत. अजूनही गर्दी यातून नक्कीच. आता परत गिराईक आले असं मला वाटतंय. विचार काय तुम्ही घेता का एक वाटा? 50 ना 100. नक्कीच दादा आता